हाय हॅलो, कशा आहेत सगळ्याजणी? माझ्या गोडताईंनो, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मी. इथे बघा, पानगळ्याचा आकार आहे आणि ब्लाऊज सुंदर असा डिझायनर आहे. तर नक्की बघा मैत्रिणी, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. इथे बघा, शोल्डर मी 5.5 घेतलेला आहे आणि गळा आपला 10 इंच आहे आणि पान गळ्याचा शेप दिलेला आहे. तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओचा. आता मी गळा कटिंग करून घेतलेला आहे. इथे छातीगडीचा माप बघा, तुम्हाला इथे दाखवलेलं पण आहे आणि सांगितलेलं पण आहे. तर आता इथे बघा, उलट सोयीचं मी चेक करत आहे. कपडा कटिंग केलेला आहे, सेमच दिसते ते, पण थोडीशी चमक आहे ती आपली बघून घेत आहे. आणि इथे बघा, मेन फॅब्रिक वरती आपल्याला ह्या अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि पिनअप करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे पिनअप असेल तर करून घ्या, कपडा हालत नाही मग, त्यासाठी पिनअप करून घ्यायचा आहे आपल्याला. तर छान अशी डिझाईन मी दाखवणार आहे. बाही डिझाईन पण सुंदर झालेली आहे ह्या ब्लाऊजची. तर मी काही लाईव्हमध्ये शिवलेला आहे हा ब्लाऊज ताईंनो. लाईव्हमध्ये मी पुढचा जो पार्ट आहे संपूर्ण मी प्रेस कटचा जो शेप आहे, समोरची साईड फ्रंट साईड ती मी पूर्ण लाईव्हमध्ये टिचिंग केली होती. आणि आता जो बॅक नेक आहे तो मी इथं शूट केला होता, तर मी तुम्हाला दाखवत आहे. तर नक्की बघा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ. इथे मी दाबटीच करून घेत आहे, जोडून घेत आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक. आता पिना काढून घेत आहे मी. गळा कट करून घेते. डीप नेक आहे खूप हा. नॉचेस देऊन घ्यायचे आहे. पुन्हा एकदा मी चेक करत आहे तर कपडा बरोबर आहे, सेमच आहे ते दोन्ही साईडला, त्यामुळं आधीच बघून घ्यायचं आपल्याला, नंतर मग प्रॉब्लेम नको. एकदा ठीक झाल्यावरती मग काहीच करू शकत नाही. आता इथे दाबटीच करत आहे मी. फिनिशिंग व्यवस्थित आपल्याला इथे द्यायची आहे. व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग करून घ्यायची आहे. आणि आता आपण दाबटीच पूर्ण करून घेऊया आणि कपडा जोडून घेऊया. संपूर्ण दाखवत बसलं तर खूप मोठे व्हिडिओ होतात मैत्रिणींनो. दाबटीच केली मी. आता खालच्या साईडला अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलं आणि पाठच्या साईडला आपल्याला पट्टी लावायची आतल्या साईडला. अस्तर ओढून घ्यायचं आहे, जेणेकरून मेन फॅब्रिकला, अस्तरला मेन फॅब्रिक व्यवस्थित चिटकून राहील. इथे बघा, शेप व्यवस्थित द्यायचा आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक सगळं कट करायचं आहे. आता नोचेस पाठीचे टक्स आपल्या दोन्ही मारून घ्यायचे आहेत. आता हे पाठीचे टक्स मी कधीही मार्किंग करत नाही, कारण की मला माहिती आहे आणि मला सवयी पण आहे, त्यामुळे तर अंदाज पण आहे. तर तुम्ही गळ्याच्या साईडने 4-4.5 इंचावरती साईजनुसार करायची आहे ती मार्किंग. तर इथे आपण पट्टी लावत आहोत पाठीच्या साईडला. ब्लाऊज आपला मागून उचलत नाही त्यासाठी. आणि प्रत्येक ब्लाऊजला असते बघा, प्रत्येक ब्लाऊजमध्ये व्हिडिओमध्ये मी सांगत असते. छान असा ब्लाऊज झालेला आहे हा आपला. दाबटीच करायची आहे, उंची बघायची आहे. जेवढा आपण कपडा घेतला आहे तेवढा दाबायचा आहे आपल्याला, वरच्या साईडला सुद्धा खालच्या साईडला सुद्धा. आणि फिनिशिंग द्यायची आहे.
मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. आवडलं तर लाईक नक्की करा. इथे अशा पद्धतीने आपल्याला इथे पाठी साईडला तुम्ही हात शिलाई करू शकता. मी इथे डायरेक्ट सेम मला धागा होता तर मी डायरेक्ट टिप मारून घेतलेला आहे. खूप वेळ जातो. आपलं मार्किंग वगैरे करून ठेवायचे, बरोबर शेप आपला व्यवस्थित देऊन ठेवायचा आहे. आणि जसं की मी फ्रीज कटचा जो पुढचा भाग आहे तो मी रेडी करून घेतलेला होता. लाईव्हमध्ये दाखवत होते मी. तर अर्धाच ब्लाऊज झाला माझा लाईव्हमध्ये. तर हे बघू शकता तुम्ही. फिनिशिंगसोबत आपले दोन्ही पार्ट तयार आहेत, मार्किंग करून घेतलेले आहे. बघा अशा पद्धतीने आपण जॉईन करून घेणार आहोत. आणि एक मस्त बोवा बनवलेला आहे खालच्या साईडला, असं फुलसारखं बनवलेलं आहे मी लावण्यासाठी. तर तो सुद्धा लावायचा आहे, तयार करून ठेवलेला आहे. आता ह्याला नॉट नाही आहे, नॉट आणायला लागणार आहे मला. माझ्याकडे भरपूर आहे पण मॅचिंग नाही आहे. सुंदर ब्लाऊज झालेला आहे हा. मार्किंग करून ठेवायचं, गळा तुमचा किती आहे आणि उंची किती ठेवायची आहे तुम्हाला त्यानुसार. आणि मग शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत. इथे मागे पुढे बघायचं आहे बरोबर आहेत का आपले दोन्ही चारी पार्ट. ते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते तुम्हाला. बघा इथं खालीवर झालेला आहे, तो कट करायचा लगेच, कारण की इकडे तिकडे टिचिंग करताना होतं आपल्याकडनं तेव्हा व्यवस्थित. बघा ह्याला पण थोडंसं झालेलं आहे तर ते पण आपण कट करून घ्यायचं आहे. आणि आता व्यवस्थित आपण बाही जॉईन करून घेणार आहोत. आता ही बाहीची डिझाईन बघा पुढे आता तुम्हाला दाखवेल तयार केलेली. बघसाल तुम्ही. तर इथे मी बाही जॉईन करत आहे. एक बाही दाखवेल मी तुम्हाला तशी तयार केलेली आहे ती. आता इथे जॉईन करत आहे आणि फिटिंग करून घेणार आहे. आता ह्या ब्लाऊजला थोडासा वरक होता पण खूप कमी होती ती लेस, एकदम कमी होती. पण मी त्यांना बोलले पण त्या बोलल्या नाही ह्याची शिवा, नाहीतर मग ते थोडंसं असं वडल्यासारखं होतं ना. एकदम रुंद अशी लेस आहे आणि छोटीच आहे, पण तरी पण सांगितलं करा. तर मग मी आपलं बनवलेलं आहे. तर तरी पण छान झाला आहे तो ब्लाऊज. ह्याच्या आधीचा तो ब्लाऊज बघितला आहे तुम्ही, तसाच पद्धतीने हा पण सांगितला होता मला. हा दुसऱ्याचा होता ब्लाऊज. स्लीव मस्त झालेली आहे बघा. मी लावून बघते माझ्या अंगावरती टाकून, छान झालेली आहे. तर आता मी पुढे दाखवते तुम्हाला थोडीशी ती स्लीव कशी बनवलेली आहे एक ती. आता ह्याला फिटिंग वगैरे व्यवस्थित करून डबल शिलाई मारून घ्यायची. छान झाले. सेमच मार्किंग करायची आहे आपल्याला, मागं पुढं झालं नाही पाहिजे. स्लीव एकदम छोटी आहे त्यांची. स्क्रीनवरती मापे दिलेले आहेत तुम्हाला, त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता. तसे ते बाहीचं कसं, बाही लांब असते कुणाची बारीक असते, त्यानुसार तुम्ही बाही ठेवू शकता. एका ताईने मला कमेंट केली होती की 28 साईजचे ब्लाऊज दाखवा. तर भरपूर 28 साईजचे ब्लाऊज आलेले आहेत ताई. तुम्ही व्हिडिओ बघा आणि कटिंगचे पण आहेत, स्टिचिंगचे पण आहेत, नक्की बघा आणि तुम्ही पण शिका ताई. इथे पण त्याच पद्धतीने आपल्याला डबल टिप मारायची आहे. फिनिशिंग खूप छान आलेली आहे या ब्लाऊजला, मस्त आलेली आहे. लुक खूप सुंदर आलेला आहे ब्लाऊजचा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण फिटिंग करून घेते मी व्यवस्थित. जे काही मापे आहेत तुमचे ते टाकून फिटिंग करून घेऊ शकता.
बाहीला जी डिझाईन मी केलेली आहे तर तो वेगळा व्हिडिओ येणार आहे मैत्रिणींनो, तो तुम्ही नंतर बघा. त्याच्यानंतर मी अपलोड करेन तो. तर आपली ही फिटिंग करून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित. धागे वगैरे कट करायचे आहेत. बघा फिनिशिंग एकदम मस्त आलेली आहे आपली. शोल्डर जोडतानाच आपले सगळे आपण चारी पाट आपण ठेवून व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. आता बघा स्लीवचा माप जो आहे तो तुम्ही टाकू शकता. इथे मार्किंग केली आणि दोन ते 3 शिलाई मी इथे मारून घेतलेल्या आहेत. धागे वगैरे कट करायचे आहेत आपल्याला सगळे. बघू शकता ब्लाऊज किती सुंदर झालेला आहे आपला. खूपच सुंदर झाला आहे बघा. आता इथे मी डिझाईन ती बनवलेली आहे. पॉप असं मस्त पाठीमागचं साईडला लावायचं आहे. तो फूल बनवलेला आहे ते लावायचं आहे. नॉड लावायचे आहेत आणि खूप छान फिटिंग झालेली आहे आपल्या ब्लाऊजची. तर चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आई करून घेते मी ब्लाऊजला, मशीनवरतीच करते. चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता.